आपल्याला नोकरदार महिलांमध्ये साधारणतः कोणत्या समस्या दिसतात? योग्य तो आहार. दुसरा असतो तो म्हणजे व्यायाम आणि तिसरं म्हणजे विश्रांती किंवा झोप. हं. नोकरदार महिलांना या तिन्ही गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. पण ह्याबरोबरच मानसिक समस्याही काही निर्माण होतात का? ती स्त्री आहे म्हणून तिच्याशी काही विशिष्ट नजरेने किंवा हे करत जातात. लोक वागत असतात. पण याचा तिच्या मानसिक ह्याच्यावर नक्कीच परिणाम असतो. बरेचसे काहीतरी ज्युसेस असतात, हां. काय असतात, की तर हे घ्या आणि तुमचं वजन ज्या कमी करा. म्हणजे आपल्याला मिस वर्ल्ड व्हायचं नाहीये. हं, आपल्याला फक्त फिट राहण्यासाठी, आपलं हं. आरोग्य चांगलं राहण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत. महिलांना कोणत्या तपासण्या ह्या केल्या गेल्या पाहिजेत? या कॉर्पोरेट लॅब्स आज बरोबर, बाजारामध्ये उभ्या आहेत. बरोबर. तुम्ही तिथं गेलात की तुमच्या डोक्यावर एक ते पॅकेज टाकतील. हं, त्या हं. पॅकेजच्या नादी लागू नका. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. नोकरदार महिलांचे आरोग्य. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे सर, ज्यांचा 41 वर्षांचा फॅमिली फिजिशियन म्हणून अनुभव आहे. ते IMA पुणे आणि महाराष्ट्र याचे माजी अध्यक्ष होते. उत्तम वक्ता, लेखक आणि अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. नमस्कार, वेलकम डॉक्टर भोंडवे सर. नमस्कार. सर, आपल्याला नोकरदार महिलांमध्ये साधारणतः कोणत्या समस्या दिसतात? नोकरदार महिलांच्या आरोग्य समस्यांचा आपण जर विचार करायचा झाला, तर आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एकतर आजच्या घडीला ज्यावेळेला स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, अशा काळामध्ये नोकरदार महिलांचा वर्ग खूप मोठा आहे. बरोबर. आणि त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्या अगदी समजून घेण्यासाठी आपण मूलभूत विचार करूया. हं, आता एक लक्षात घ्या, की आरोग्य म्हणजे काय असतं शेवटी? तर आरोग्य म्हणजे जे जागतिक आरोग्य संघटनेने जी त्याची व्याख्या केलेली आहे, हं. त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बरोबर. अशा प्रकारे कुठल्याही अस्वास्थ्याचा त्याच्यामध्ये अभाव असणं किंवा म्हणजे फक्त आरोग्य नाही. हं, म्हणजे आपल्याला कुठलाही आजार नसणं म्हणजे हे नाही. हं. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य आपल्याला मिळावं लागतं. बरोबर. तर आरोग्यामध्ये याच्याबरोबरच अजून काही गोष्टी असतात. म्हणजे सध्याच्या युगामध्ये आपण प्रत्येक वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं, ज्या काही आवश्यक तपासण्या आहेत त्या करणं, या गोष्टी आरोग्यासाठी आवश्यक आहेत आणि नेमकं या नोकरदार महिलांना किंवा वर्किंग विमेनना हाच प्रश्न उभा असतो, की यासाठी त्यांना वेळही मिळत नाही आणि सपोर्टही मिळत नाही. हं, म्हणजे बघा आता, की आधी आपण शारीरिक आरोग्याबद्दल बघूया, की शारीरिक आरोग्य म्हणजे काय असतं? तर त्याची 3 मुख्य तत्व असतात. एक म्हणजे अ, योग्य तो आहार, हं, संतुलित हं, बॅलन्स डायट. हं, दुसरा असतो तो म्हणजे व्यायाम, नियमित काही जो ठरवून दिलेला आहे त्या पद्धतीचा व्यायाम. हं, आणि तिसरं म्हणजे विश्रांती किंवा झोप. हं, नोकरदार महिलांना या तिन्ही गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. हं. आता आपण आहाराचं बघू, की सर्वसामान्यपणे, की आजही आपल्या भारतीय पद्धतीमध्ये किंवा महाराष्ट्रीय पद्धतीमध्ये आपण जर विचार केला, तर घरातला स्वयंपाक करणं, घरातल्या लोकांचा ब्रेकफास्ट करणं, ही सगळी जबाबदारी आजही त्या घरातल्या स्त्रीलाच हो, असते. जरी ती नोकरदार असली तरी ती सकाळचा स्वयंपाक करून स्वतःचा किंवा मुलांचा, नवऱ्याचा डबा तयार करून मग ती कामावर जात असते. हो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिचं स्वतःच्या खाण्याकडे लक्ष कमी असतं. हं, म्हणजे ह्या आहारामध्ये एक 2-3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही थोडं-थोडं खाल्लं पाहिजे. हं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी न्याहारी नाश्ता किंवा हं, ब्रेकफास्ट म्हणतो, हं, तो ह्या स्त्रीला बऱ्याचदा मिळत नाही. कारण हं, ते स्वयंपाक तयार केला, हं. की तिला लगेच पुढे जाऊन ऑफिस गाठायचं असतं. आणि ब्रेकफास्टच खूप हां. महत्वाचा आहे. आणि ब्रेकफास्ट खूप महत्त्वाचा असतो, हं. कारण आरोग्याच्या दृष्टीने सकाळी तुम्ही जे खाता त्यामुळे तुम्हाला दिवसभर पुढे हो, उत्साह राहतो. त्याचबरोबर ब्रेकफास्ट तुम्ही केला नाही, तर ते जे रात्री तुम्ही जेवण केलेलं असतं त्याला 12 तास होऊन गेलेले असतात. बरोबर, आणि मग काहीतरी बाहेर खा होते आणि मग जंक फूड, फास्ट फूड हे खाल्लं जातं. बरोबर. तर तो आहार व्यवस्थित मिळत नाही. हं, इव्हन दुसरी एक गोष्ट अजूनही कितीही आधुनिक सुशिक्षित कुटुंब असली, हं. तरी आपण जर पाहिलं तर आपल्याकडं सामाजिक वृत्ती म्हणा किंवा काहीशी स्त्रियांची वृत्ती अशी असते, की अगदी खूप छान पदार्थ बनवला किंवा ठीक आहे काही ठिकाणी पोळ्याची बाई असते किंवा हे असतं. किती छान भाजी बनवली, स्वयंपाक बनवला, एखादा विशिष्ट पदार्थ बनवला,
तरी तो आधी नवऱ्याला, घरातल्या मोठ्या माणसांना, मुलांना द्यायचा आणि मग ती बाई खाणार. हं, हं. तर यामुळं तिच्या आरोग्याकडे तिचं दुर्लक्ष होतच असतं. अर्थात हे सर्व स्त्रियांच्या बाबतीत असतं. हं. पण दुसरं एक महत्वाचं म्हणजे आहाराच्या बाबतीत आरोग्यासाठी जो आहार लागतो त्यामध्ये ठराविक वेळेला किंवा योग्य वेळेला आपण जेवण करावं लागतं, आहार बरोबर, घ्यावा लागतो. बरोबर. तो या स्त्रीच्या नशिबात कधीच नसतो. कारण हं. कित्येकदा आपण पाहतो, की इंडस्ट्रीजमध्ये किंवा काही ऑफिसेसमध्ये त्या स्त्रिया काम करत असतात. त्यांचे जे लंच अवर असतात ते दुपारी 2:30-3चे असतात. हो. म्हणजे आदल्या दिवशी रात्री 9ला-10ला जेवलेली ती हं, बाई 2:30 पर्यंत उपाशीच असते हं, किंवा काहीतरी खात असते. ह्या सगळ्याचा तिच्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो. हं. आणि मग मधल्या वेळेत काहीतरी चहा पिणं किंवा एखादं काहीतरी कॉफी घेणं, बरोबर. एखादं कुठेतरी एखादा स्नॅक्स घेणं असं काहीतरी प्रकार होतात हं, आणि त्यामुळं योग्य आहार घेतला जात नाही, योग्य वेळी घेतला जात नाही. हं, आणि यातूनच मग न्यूट्रिशन संबंधी किंवा पोषणासंबंधीचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. हं, आता दुसरं एक गोष्ट अशी, की ह्या गोष्टीमध्ये त्यांना जंक फूड खावंसं वाटतं, कारण मधल्या वेळात काही हं, असतं. त्याच्यामुळं कुणी वडापाव खाईल, कुणी हं, समोसे खाईल, कच्ची हं, दाबेली खाईल किंवा थोडंसं जास्ती मॉडर्न पद्धतीचे असतील तर पिझ्झा, हं, बर्गर हं, याच्यावर भर देतील. हं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमुळे त्यांची वजन वाढ होत जाते. बरोबर. आणि दुसरा जो आता मुद्दा आहे तो म्हणजे व्यायामाचा. कष्टकरी आणि कामकरी वर्गातल्या स्त्रिया जर सोडल्या, तर बहुसंख्य वर्किंग विमेन आहेत, त्यांची बैठी जीवनशैली असते. हं, हे सकाळी धावपळ होत असते, पण पुढे जाऊन गाडीमध्ये बसायचं, बसमध्ये बसायचं, टू व्हीलर वापरायची आणि मग ऑफिसमध्ये जाऊन त्या खुर्चीत बसायचं. बसायचं. काम संपलं की परत खुर्चीतून बरोबर. गाडीत बसायचं. या बैठ्या जीवनशैलीमध्ये व्यायाम हा मिळत नाही. हं, सकाळी उठून व्यायामाला जायचं म्हणलं तर तिची परिस्थिती अशी असते, की तिला तो वेळ देता येत नाही. कारण हं. घरातली कामं करायची असतात. बरोबर. संध्याकाळी आल्यानंतर ती एवढी दमलेली असते, परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची किंवा इतर गोष्टींची जबाबदारी असते. तोच तो प्रश्न. संध्याकाळी हां. आल्यानंतरही हं, तिची काही कामं संपलेली असतात अशी नाही. हं, हं. फक्त ऑफिसचं काम संपलेलं असतं, पण जबाबदारी असते. मुलांचा अभ्यास घ्या, मुलांना झोपवा किंवा अजून काही अ, वृद्ध व्यक्ती असतील त्यांची काळजी घ्या, हं, नवऱ्याचं जेवण करा, बाकीच्यांचं जेवण करा. यामध्ये तिला पुन्हा संध्याकाळी व्यायामाला वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायामाच्या नावाने हं. पूर्ण एक मोठं शून्य असतं हो. आणि यातून तिची वजन वाढ होत जाते. हं. आणि तुम्ही जर पाहिलं तर आत्ताची जी जीवनशैलीतले जे आजार आहेत, ते सगळे ह्या वाढत्या वजनामुळेच होतात. हो. आपण जर सहज नजर टाकली, तर 80% मध्यम वयीन स्त्रियांमध्ये ओबेसिटी किंवा हं, वजनवाढ हा मोठा प्रॉब्लेम दिसतो. हं, म्हणजे आपण तर पाहिलं तर आपल्याकडे भारतीय पुरुषांमध्ये पोटावर आणि स्त्रियांमध्ये पोटावर आणि कमरेवर चरबी हं, तयार होते. हं, आणि हे जे आहे याला सेंट्रल ओबेसिटी, शरीराच्या मध्यभागामध्ये जी चरबी निर्माण होते, हं. त्यामुळे जीवनशैलीतले अनेक आजार निर्माण होतात. हो. आता या आजारामध्ये अ, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, कोलेस्ट्रॉल वाढणं आहे, हं, इथपासून ते वंध्यत्व, हाडांचे आजार आणि कर्करोगांसारखे सुद्धा आजार हं, याच्यामध्ये येतात. हं, तर हे सगळं, ही समस्या तिला निश्चितच जाणवत असते. हं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झोपेची. झोप. तिला विश्रांती ही बहुधा मिळतच नाही. हं, सुट्टीचा दिवस असला तरी उरलेली कामं करावी लागतात. हं, सकाळी लवकर उठायचं, रात्री उशिरा झोपायचं आणि त्यात पुन्हा मग शेवटी दमलेल्या त्या स्त्रीला मग रात्री टेलिव्हिजन बघत बसा हं. किंवा हां, मोबाईलवर सध्या हा हो, प्रकार खूप मोठ्या हो, प्रमाणात चालू आहे, की हो. मोबाईलवर क्लिप बघत हं, झोपायचं. त्याच्यामुळे उशिरा झोपायचं, हं, लवकर उठायचं. त्यामुळे तिची पुरेशी विश्रांती होत नाही. याचाही तिच्या वजनवाढीवर आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतात. तर हं. ह्या समस्या आजच्या या नोकरदार वर्गातल्या स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सरसकटपणे पाहायला मिळतो. सर म्हणजे ही जी 3 कारणं सांगितली ह्याच्यामुळे ह्या शारीरिक समस्या निर्माण होतात. पण ह्या बरोबरच मानसिक समस्याही काही निर्माण होतात का? बरोबर. आजच्या या म मध्यमवयीन, मध्यमवर्गीय इव्हन तरुण वयाच्या स्त्रियांमध्ये अ, का म्हणजे नोकरदार वर्गातल्या स्त्रियांमध्ये किंवा वर्किंग वुमेनमध्ये मानसिक जे आजार आहेत किंवा विकार आहेत, हे मोठ्या प्रमाणात आढळतात. हं, आणि त्याचं कारण हे तिची नोकरी आणि हे असं अ, अ, कुठलंही समतोल नसलेलं हं, इम्बॅलन्स अशा प्रकारचं तिचं आयुष्य असतं. हं, म्हणजे विचार करा, की कुठेही कामाला असो, मग ती क्लास 3 वर्कर असो, हं, क्लास 2 वर्कर असो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीची अ, अ, उच्च हं, पदाधिकारी असो. हं.
असं असतं की आपल्याकडं जे आपली जी भारतीय संस्कृती आहे, ही बरीचशी ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि इंडस्ट्री असो, ऑफिस असो, सरकारी असो, खाजगी असो, ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्येच साधारणतः हे होतं, की महिलांची ज्या संस्था आहेत, अशी कामं खूप कमी आहेत. आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना त्या स्त्रीवर अनेक परिणाम होतात. म्हणजे यामध्ये तिला डावललं जातं. म्हणजे हे जे आहे की ज्याला पुरुषांचा स्वतःचा इगो म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्या स्त्रीला वरची बढती न देणं. हं. त्याचबरोबर तिला जास्तीत जास्त काम सांगून तिला तिच्याकडून जास्तीत जास्त कामं करून घेणं. ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात. कामाच्या ज्या प्रत्येक कामांमध्ये विशेषतः आत्ताच्या ज्या नवीन इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये टाईम लिमिट्स असतात, डेडलाईन्स असतात. त्या पूर्ण करताना त्या स्त्रीची दमछाक होत असते. आणि ह्या गोष्टी सांभाळत असताना कित्येकदा मग तिचा मानसिक आणि शारीरिक पद्धतीने सुद्धा छळ होतो. ते त्याबद्दल बोलू नये, पण आपण अनेकदा हे बघतो की जे ऑफिसमध्ये ज्या घटना घडतात किंवा त्या स्त्रीला वेगळ्या प्रकारे वागवलं जातं, तिच्याशी वेगळ्या पद्धतीने व्यवहार केले जातात. ती स्त्री आहे म्हणून तिच्याशी काही विशिष्ट नजरेने किंवा हे करत जातात, लोक वागत असतात. म्हणजे प्रत्येक जण नाही, पण अनेकदा आपण पाहतो याचा तिच्या मानसिक ह्याच्यावर नक्कीच परिणाम असतो. आणि ही जी नोकरदार स्त्री असते, तिचा एक तो म्हणजे कसं आहे की डबल बर्डन सिंड्रोम असतो. म्हणजे लक्षात घ्या की मेणबत्ती आहे ती दोन्ही बाजूनी पेटवलेली आहे, त्याच्यामुळे ती दोन्ही बाजूनी जळत जाते. म्हणजे काय होतं की तिला घरचंही सांभाळायचंय बरोबर. आणि ऑफिस किंवा तिचं कामाच्याही गोष्टी सांभाळायच्या, तिथल्याही जबाबदाऱ्या हे करायच्यात. कुठेही जर बॅलन्स गेला, कुठेही जर थोडीशी चूक झाली, तर ते तारेवरच्या कसरतीसारखं तिचं काम असतं. त्याच्यामुळे ती त्या जिथं कमी पडेल त्या बाजूला कोसळू शकते. याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये अनेकदा म्हणजे आता थोडीशी परिस्थिती कदाचित बदलतीये, पण स्त्रीच्या ह्या दुहेरी बर्डनला किंवा दुहेरी तिच्यावर जो भार येतो, त्याला सपोर्ट मिळत नाही. त्याच्यामुळे मग तिला जे काही या ज्या काही गोष्टी घडतात, तिच्या मनावर नक्कीच परिणाम होत असतो. आणि मग त्यामुळं चिंता निर्माण होते, की आता मी माझं घरचं काम पूर्ण करेन का? किंवा ऑफिसची डेडलाईन पूर्ण करेल का? या पद्धतीची चिंता असते. किंवा काही लोक त्रास देत असतात, तीही मानसिक चिंता असते. त्यामुळे चिंता विकार हा निर्माण होतो. या चिंता विकारामधून नैराश्य सुद्धा निर्माण होतं, की आपण आता हे काही करू शकत नाही. हे एवढं आपण करतो तरी सुद्धा आपल्याला यश येत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी किंवा आपण एवढं करतो तरी आपल्याला कुणी आपली प्रशंसा करत नाही. बरोबर. आपल्याला हवी ती आपली पोझिशन ऑफिसमध्ये म्हणा किंवा अशा ठिकाणी दिली जात नाही. घरामध्ये सुद्धा केवळ एक एटीएम मशीन म्हणून आपल्याला वापरलं जातं. अशा प्रकारची ज्यावेळेला त्या स्त्रीच्या मनामध्ये भावना येते, त्याला ते नैराश्यही निर्माण होतं. आणि स्वतःच्या जीवनामधला फोलपणा आणि मग हे झालं, की मग यामधून कधी-कधी आत्महत्येचे विचार येऊ शकतात. यासाठी जी काही मानसिक शांती पाहिजे, तीही तिला मिळत नाही. म्हणजे मेडिटेशन करायचंय किंवा काही अजून काही गोष्टी करायच्यात, तर बहुसंख्य स्त्रियांना तो वेळही मिळत नाही. वेळच नसतो. त्याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य नक्कीच बिघडतं. आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सामाजिक स्वास्थ्य. हं. मानसिक स्वास्थ्याला सामाजिक स्वास्थ्य सुद्धा कारण आहे. म्हणजे आपण जसं म्हणलं, की अ, आपल्याकडे ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, मेल डॉमिनेटेड आहे. आणि आपल्याकडच्या इंडस्ट्रीज, ऑफिसेस हे सुद्धा मेल डॉमिनेटेड आहेत. आणि याचा त्या स्त्रीवर नक्कीच परिणाम होतो. म्हणजे विशेषतः तुम्हाला सांगतो, की आपलं सैन्य दल असो, पोलीस दल असो किंवा साधं एखादं ऑफिस असो, बँक असो, अशा ठिकाणच्या स्त्रिया तुम्ही बोललात तर त्या नक्कीच सांगतील, की त्यांना डावललं जातं. त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं आणि बऱ्याचदा त्यांची अवहेलनाही केली जाते. आणि या प्रकारामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी असते, की त्या स्त्रिया त्याच्यामुळे ह्या निश्चितच म्हणजे मनाने खचतात. ही जी सामाजिक परिस्थिती आहे, याच्यामुळे ते मानसिक आजारही निर्माण होतात. आणि बऱ्याचदा असं असतं, की आपण हे पाहिलं, की अनेकदा स्त्रियांना जर एखाद्या कामात पुढाकार घ्यायचा असेल, मग ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, तरी त्यांना विरोध होत असतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर सामाजिक आरोग्यामधले ह्या ज्या गोष्टी आहेत, की त्यांची ऑफिसच्या कामामध्ये हॅरॅसमेंट, खरी सपोर्ट नसणं आणि ह्या दोन्ही गोष्टी
त्याचं बॅलन्स किंवा त्याचा समतोल राखताना आलेला कधी ज्यावेळेला अपयश येतं या डबल बर्डन सिंड्रोममध्ये, त्यामुळं ह्या स्त्रियांच्या मानसिकतेवरही परिणाम होतो आणि त्यांना सामाजिक ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कलेमध्ये जर जायचं असेल, एखाद्या स्त्रीला काही कला आविष्कार करायचे असते, तर तिलाही बऱ्याचदा विरोध होतो. म्हणजे माझ्या माहितीच्या अशा कित्येक तरुण मुली आहेत, की ज्यांना नृत्यामध्ये रस आहे. त्यांना नृत्याचे कार्यक्रम करायचे. पण या मुलींना घरूनही सपोर्ट मिळत नाही आणि अशा मुलींच्या लग्नाचेही प्रश्न येतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामुळं ह्या नोकरदार स्त्रियांना किंवा वर्किंग विमेनना निश्चितच नैराश्य येत असतं. म्हणजे जेव्हा आपण वर्किंग विमेन म्हणतो, नोकरदार स्त्रियांना शारीरिक, मानसिक, सामाजिक सगळ्याच पातळ्यांवर लढायला हो, लागणार आहे. निश्चितच. लढावं लागतंय. अनेक वर्ष लागतंय आणि आता स्त्री-पुरुष समानता आहे, तरी सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला हे करायला लागतात आणि त्यातूनच हे अनेक आजार किंवा विकार निर्माण होत आहेत. म्हणजे आता हे जेव्हा ह्या तीनही पातळ्यांवर जेव्हा ही स्त्री लढतीये, तेव्हा तिला काय काय आरोग्याच्या समस्या आपण बघू शकतो? एक लक्षात घ्या, की हे खरं विरोधाभासासारखं आहे, की त्या स्त्रीला भारतातल्या 90% स्त्रियांना योग्य आहार मिळत नाही. कधी-कधी त्या घेत नाहीत असं सांगितलं जातं, पण मिळत नाही. आणि त्यामुळं ॲनिमिया किंवा अंगात रक्त कमी असणं, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, पोषण मूल्याचा अभाव हे मोठ्या प्रमाणात आढळून येतं. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, की भारतामध्ये हे जे बालमृत्यूचं प्रमाण होतं, हे खूप जास्ती होतं. आणि त्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे स्त्रियांमधलं ॲनिमिया होतं. आणि त्याच्यामुळं प्रसूती दरम्यान बालकांचा मृत्यू खूप मोठ्या प्रमाणात होत होता. असं एक साधारणतः 80-90च्या दशकापर्यंत लक्षात आलं होतं. आणि हा ॲनिमिया कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सरकारी अभियानं चालवली गेली. परंतु त्याला पुन्हा एकदा घरच्यांचा सपोर्ट न मिळाल्यामुळं स्त्रिया आजही आपल्याला ॲनिमिकच सापडतात. त्याच्यामुळे तो एक मोठा प्रश्न आहे आणि पोषण मूल्य कमी असल्यामुळं, अंगातलं रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं साहजिकच शरीरातला इतर अवयवांवरही परिणाम होत असतो. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, की ही रोजची धावपळ, कमी विश्रांती याच्यामुळं त्यांच्या शरीराची झीज खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं आपण जर पाहिलं तर स्त्रियांमध्ये आणि पुरुषांच्या शरीरामध्ये आणि इतर हार्मोन्समध्ये फरक असतोच. परंतु काही-काही त्रास जे आहेत ते स्त्रियांमध्ये जास्ती मोठ्या प्रमाणात आढळतात. आपण जर पाहिलं तर जसं मी म्हटलं, की ॲनिमिया हे मोठं प्रश्न आहे. तसा स्त्रियांमध्ये योग्य पोषण मूल्य न मिळाल्यामुळं हाडांचे विकारही खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे तुम्ही कुठल्याही साधारणतः अगदी 30शी पासून 50शी पर्यंतच्या स्त्रियांना विचारलं, की "बाई गं तुझी कंबर दुखते का?" तर 100 40 स्त्रिया, 50 स्त्रिया नक्की सांगतील, की "होय, माझी कंबर दुखते. सकाळी उठल्यानंतर खूप दुखते." हाडं दुखतात का? खूप दुखतात. मुळामध्ये असं असतं, की स्त्रीला विशेषतः ज्यावेळेला अ, मुली लहान असतात तेव्हापासूनच ह्या गोष्टींची कमतरता असते आणि त्याच्याकडे काळजी घेतली जात नाही. खाण्यापिण्यातल्याही गोष्टी त्याच्यामध्ये तिला मिळत नाहीत. आपल्या मुळामध्ये हे जे कॅल्शियम हाडं चांगली होण्यासाठी अ, सूर्यप्रकाश हा सर्वात स्वस्त आणि सर्वात म्हणजे मोठा प्रभावी त्याचा स्रोत आहे जीवनसत्वाचा. पण आपल्या देशामध्ये पण तो कसा आहे, की सकाळी 10-10:30च्या उन्हामध्ये तुम्ही पूर्ण शरीरावर तो सूर्यप्रकाश पडला पाहिजे. बरोबर. आपल्या देशामध्ये पुरुष सुद्धा अंगावर कपडे घालतात, तर स्त्रिया या पद्धतीने जीवनसत्व मिळवू शक्यच शकत नाही. नाहीत. पण त्यामुळे खाद्यपदार्थातून सुद्धा जर मिळवायचं असेल किंवा औषधातून मिळवायचं असेल, तर ते स्त्रियांना मिळत नाही. आणि मग त्याच्यामुळे लहानपणापासूनच ह्या मुलींचं म्हणजे काहींची वाढ त्रुटी राहते, काहींची हाडं किंवा हे अशक्त राहतात आणि अ, त्यात परत साधारणतः त्या स्त्रीला ज्यावेळेला बाळ होतं, त्यावेळेला पोटामध्ये ते बाळ 9 महिने वाढतं. ते सुद्धा आईच्या रक्तमांसातून, हाडातूनच त्याचे सत्व घेत असतं. त्यामुळे त्या स्त्रीला निश्चितच हे होत असतं. तिच्या हाडं विरळ होत असतात आणि त्याच्यामुळं हाडांची दुखणी, कंबर दुखणं, हातपाय दुखणं, हे त्रास मोठ्या प्रमाणात होतात. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना सतत बसून राहिल्यामुळं, मान खाली वाकून सतत काम करत असल्यामुळं, विशेषतः बँकांमधल्या किंवा अनेक ऑफिसमधल्या, की जिथं फ्रंट डेस्क म्हणतात अशा ठिकाणी किंवा इव्हन बॅक ऑफिसमध्ये सुद्धा खाली वाकून काम करायला लागल्यामुळं मानेच्या मणक्यांचा
कमरेच्या मणक्यांचा मोठा त्रास बरोबर. होतो. त्यामुळे स्पॉन्डिलोसिस किंवा इतर हे त्रास दिसत असतात. खांदे दुखणं, हाताला मुंग्या येणं, हेही त्रास त्याच्यामधून उद्भवत असतात. हं, हे कॉमन त्रास झाले. हं, दुसरं म्हणजे इतर स्त्रियांना होतात ते तर होतातच, पण हं. ह्या गोष्टी ह्या मुलींना ह्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणात जास्त. होतात. हो. आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे खाणं, व्यायाम आणि खाणं, आहार नीट नसल्यामुळं, बैठी जीवनशैली आणि मग साहजिकच अधूनमधून खाणं असं होत असतं योग्य वेळी आहार न घेतल्यामुळं. त्याच्यामुळं वजन वाढ होते. हं. आणि मगाशी आपण म्हटलं तसं स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वजन वाढ होत असते. त्यामुळं मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल. वाढणं, हृदयविकार हे सुद्धा लक्षात येतातच. या वजनवाढीचं कारण व्यायामामध्ये तेही आपण पाहिलं हं, की तिला वेळ मिळत नाही. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वजन वाढीमध्ये हं, तरुण मुलींमध्ये सुद्धा किंवा अगदी ज्या 20ल्या 30ल्या मुली 30च्या आतल्याही मुली आहेत, अशांमध्ये वजन वाढीमुळं जे आपण ज्याला पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस बरोबर. म्हणतो असं मोठ्या प्रमाणात अ, हा आजार आढळतो. एक लक्षात घ्या, की असंख्य मुलींना हा त्रास आहे. पण त्यासाठी औषधाची गरज नसते. तर तिने वजन कमी करणं, व्यायाम करणं हाच उपाय बरोबर. असतो. हां, कुठलंही औषध न घेता एखाद्या मुलीनं जर वजन कमी केलं, तर तिला ह्या आजारापासून मुक्ती मिळते. या आजाराचं महत्त्व असं आहे, की हे असं पी-सी-ओ-डी ज्यांना असतं, त्या मुलींची जी काही अ, अ, त्यांना मासिक पाळी नियमित येत नाही हं. आणि त्याच्यामुळं पुढं लग्न झाल्यावर त्यांना वंध्यत्वाची शक्यता निर्माण होते किंवा बरोबर. असतं. हं, तर त्यामुळं ह्या बाबतीत खूप लक्ष द्यायला पाहिजे. ते दिलं जात नाही आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न दिसतो. दुसरं एक अ, मोठी समस्या आहे ह्याच्यापेक्षा थोडी वेगळी जी आपण सामाजिकमध्ये सुद्धा हं, घेऊ शकतो. हं, ती म्हणजे आता कसं आहे, की मुलींमध्ये मी काहीतरी करून दाखवीन, हं, हं, हा एक मोठी जिद्द आणि एक चांगली गोष्ट आहे. हं, हां, आजच्या ह्याच्यामध्ये शिक्षणही मुली घेतात. ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, पी-एच-डी करतात, त्याच्याही पुढे शिकतात. वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकतात. पण मी काहीतरी करून दाखवीन आणि मी सेटल होईन. त्याच्यामुळे मुलींची लग्नाची जी वयं आहेत, हं, ती पुढं गेलेली आहेत. हं. त्याच्यामुळं साधारणतः 30शी पर्यंत 30शी उलटेपर्यंत मुलींची लग्न होत नाहीत. हं, हं, अनेकदा आपण जर पाहिलं तर 30, 32, 33 या वयामध्ये मुलींची लग्न होत आहेत. हं, त्याच्यामुळे त्यांचा जो फर्टिलिटीचा काळ आहे, हं. हा खूप कमी होतो बरोबर. आणि त्याच्यामुळं वंध्यत्वाची खूप केसेस आज आपल्याला समोर येत आहेत. हं, या दोन्ही गोष्टी, या सामाजिक परिस्थितीमुळं हं, आणि त्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टींमधून सफर कोण होतं तर ह्या वर्किंग वुमेन. हं, कारण त्यांना खाण्याचा प्रश्न आहे. हं. हां, त्यांचं खाणं योग्य नाही, योग्य वेळा नाहीत. व्यायाम त्या घेऊ शकत नाहीत, करू शकत नाहीत आणि लग्नाचं वयही उलटून जातं आणि त्याच्यामुळं वंध्यत्वाची लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा हा एक वर्किंग विमेनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या स्वरूपात ज्या स्त्रिया वर्किंग विमेन नाहीत त्यांच्यामध्येही आहे. हं, पण वर्किंग विमेन त्याच्यावरचं जो उत्तर त्यांना माहीत असूनही त्या शोधू शकत नाही. हा एक मोठी समस्या आहे किंवा मोठं दुर्दैव आहे. हं, यामध्ये आणखीन एक जे आपण जर पाहिलं तर शरीराचे जे इतर आजार आहेत, विशेषतः पोटाचे आजार, हे या स्त्रियांमध्ये जास्ती असतात. वरच्यावर बाहेर खाल्ल्यामुळं किंवा ह्याच्यामुळं आणि हां. साहजिकच आपण पाहतो की स्त्रियांमध्ये विशेषतः म्हणजे भेळ खाणं किंवा असे रस्त्यावरच्या गोष्टी हं, खाण्याचा मोह जास्ती असतो. हं. अर्थात त्याचं कारण त्यांना त्यांचं जे खाण्याच्या वेळा त्या सांभाळल्या जात नाही, त्याच्यामुळे त्यांना भेळ खावीशी वाटते, बरोबर. वडा खावासा वाटतो, हे करावंसं वाटतं. त्यातून पोट बिघडणं, वरच्यावर पोट बिघडणं, हे त्रास खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसून येतात. आणि अ, या सगळ्या न्यूट्रिशनल ह्याच्यामध्ये त्यांच्या व्यायाम नसल्यामुळं जसा हाडांचा त्रास होतो, तसा स्नायूंचाही त्रास होतो. हं, हां. आणि इतरही आजार म्हणजे हाडांचे जे आजार आहेत, इव्हन आपण जर पाहिलं तर अगदी गुडघ्यांचे जे आजार आहेत म्हणजे गुडघे पूर्ण दुखणं, सुजणं हां, आणि गुडघे झिजल्यामुळं ट्रान्सप्लांट करायला लागणं, हे हं, 60च्या आत किंवा रिटायर्ड व्हायच्या आत हं, अनेक वर्किंग विमेनना करावं लागतंय. हं, अ, डोळ्यावरही खूप ताण पडत असल्यामुळं काम करत असायला लागतं. कित्येकदा आपण पाहतो, की इव्हन आय-टी इंडस्ट्रीमध्ये किंवा याच्यामध्ये हे पूर्ण इंटेन्स काम असतं. त्यांना त्या स्क्रीनवर काम असतं. कित्येकदा ते घरी येऊनही त्यांना काम करायचं असतं. तर अशा वेळेला त्यांच्या डोळ्यावरही परिणाम होतो. तो जो किरणोत्सर्ग असतो त्याचा शरीरावर परिणाम, त्यांच्या झोपेवरही परिणाम होतो.
झोप कमी झाल्यामुळं मग परत हं, एका बाजूनी वजन वाढ, एका बाजूनी अयोग्य खाणं, एका बाजूनी झोप, या किरणोत्सर्ग, ह्या सगळ्या ह्याच्यामधून त्यांना रक्तदाब किंवा झोप न येणं, निद्रानाश असेही प्रकार होत असतात. अनेकदा डोळ्यांचे आजार पण म्हणजे लवकर हो, मोतीबिंदू आहे ना. पण खूप अगदी 40शी हो, मध्ये हो, पण हो, हो. मोतीबिंदू आता हे आपल्याला. खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतंय, की मोतीबिंदूची इतर कारणे त्याच्यामध्ये हेही हं, कारण आहे, की हं, डोळ्यांवर अति ताण पडणं हं. आणि या गोष्टीमध्ये त्या मुलींना निश्चितच मोठ्या प्रमाणात त्रास होतो. म्हणजे मधुमेहाचंही प्रमाण वाढतं. बरोबर. आणखीन एक गोष्ट अशी, की आपण जे म्हणलं, की ह्या गोष्टी स्त्रियांना माहिती असतात. त्याचीही काळजी घेतली जात नाही किंवा त्यांना घेता येत नाही. हं, हं, मगाशी सांगितलं, की स्त्रियांच्या आता लग्नाची वयही मुलींची वाढत चाललेली हं, आहेत आणि त्यामुळं आणि त्यांच्यावर जबाबदारी असते. त्यामुळे ते लहान बाळ जे असतं त्यांचं समजा हं, डिलिव्हरी झाली एक हं. तिची, तर त्या काळात तिला काही महिने सुट्टी मिळते. परंतु नंतर तिला पुढं प्रश्न बरोबर. निर्माण होतो. हं, त्या बाळाची काळजी कशी घ्यायची? हं, त्याच्यामुळे विशेषतः ज्यांची करिअर आहे, अशा स्त्रियांना तर खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. हं, म्हणजे जे डबल बर्डन आहे त्याचं हे हं, ट्रिपल बर्डन होतं, हं, हं, की घरातल्या इतर गोष्टी, बाळाची काळजी, हं, त्या कित्येकदा तर आपण पाहतो, की त्या बाळाला सोडूनही जाऊ शकत नाही. हं, बाळ निदान वर्ष 2 वर्षाचं होईपर्यंत. हं, त्याच्यामुळे ज्यांचे प्रोफेशन आहे, व्यवसाय आहे, अशा स्त्रियांना त्यांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करावं लागतं किंवा बंद ठेवावं लागतं. हं, ज्या नोकरदार करतात त्यांची सुट्टी संपल्यानंतर बाळाला पाळणाघरी ठेवा हं. किंवा आईकडे ठेवा. म्हणजे एकूणच तिचा जीव खूप टांगणीवर लागलेला यातून असतो. पुन्हा काहीतरी मानसिक पुन्हा समस्या. मानसिक हं, नाही, ह्याच्यामध्ये दडपण येणं, त्याबरोबर एक असुरक्षिततेची बरोबर. भावना निर्माण होते, की हं, ज्यातून नैराश्य जास्ती हं, मोठ्या प्रमाणात येतं. हं, आणि मी जे सांगत होतो, की अ, 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 स्त्रियांचं ज्यावेळेला साधारणतः 40शी त्या 50शीच्या दरम्यान त्या स्त्रीचे ज्यावेळेला मेनोपॉज येतो, हं, अशा वेळेला तिच्या शरीराची झीज जास्ती होत असते हं, आणि इतर गोष्टींकडे लक्ष देणं खूप आवश्यक असतं, हं, की जे दिलं जात नाही. तिला तेवढा वेळ मिळत नाही किंवा तिला घरूनही तेवढा सपोर्ट मिळत नाही. हं, त्याच्यामुळे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे लक्षात घ्या, की आपल्या देशामध्ये हृदयविकाराचं जे प्रमाण आपण जर हं, पाहिलं, तर स्त्रियांना जोपर्यंत त्यांच्या शरीरामधले हॉर्मोन्स येत हं, असतात, जोपर्यंत त्यांना मासिक पाळी नियमित येत असते, हं. तोपर्यंत स्त्रियांमधले हृदयविकार हे पुरुषांच्या खूप कमी असतात. म्हणजे कमी आहे. पुरुषांना जास्ती होतात, पण हं, स्त्रियांना कमी प्रमाणात होतात. हं. पण ज्यावेळेला त्यांची पाळी जाते, त्यावेळेला हे जे संरक्षक आच्छादन हो. त्या हॉर्मोन्सचं आहे ते हं, जातं, हं, त्यावेळेला स्त्रियांमध्ये पुरुषांच्या दुपटीने हार्ट हं, ट्रबल्स किंवा हृदयविकार हं, होऊ शकतात हं, आणि त्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्याच्यामुळं 40शी 50शीच्या स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येणं, हं, त्या झटक्यामध्ये त्यांना मृत्यू येणं, हं, पॅरालिसिस होणं म्हणजे हं, स्ट्रोक हे होणं हं, किंवा अशा वेळेला अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी करायची किंवा बायपास करण्याची जी वेळ येते, हं, ती मोठ्या प्रमाणात जास्ती येते. हं, तर हेही एक महत्त्वाचं अ, हं, त्रास आहे. हं, आणि याच बरोबर आणखीन एक आपण गोष्टीबद्दल आता पाहिलं तर हे मोठ्या प्रमाणात वाढतंय. ते म्हणजे व्यसनाधीनता. हं, यामध्ये थोडंसं जे आहे या वयामधलं की काहीतरी वेगळं करू. हं. हं, दुसरी गोष्ट मी आता इंडिपेंडंट आहे. थोडा पैसे मिळायला लागलेले असतात. हं, यामधून आपण जर पाहिलं तर रस्त्यावर अनेकदा आपल्याला धूम्रपान करणाऱ्या मुली दिसतील. हं, हॉटेल्समध्ये म्हणजे अल्कोहोल हं, घेणाऱ्या मुली दिसतील. हं, ठीक आहे, याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे. हं, परंतु हे जे वाढत चाललेलं आहे ना, हे या स्त्रियांच्या समस्यामधूनच वाढत चाललेलं आहे. हं, म्हणजे त्या मुली ज्या आहेत, ही जी काही सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्यामधूनच हा एक थोडासा कुठलंही व्यसन असतं. हं, हा एक नुसतं व्यसन नसतं, तो एक आजार असतो. हं, लक्षात घ्या, अल्कोहोलिझम असो, स्मोकिंग असो, हा एक आजार असतो. हं, शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात हं, आणि त्याची जी कारणं आहेत, त्याच्यामागं नैराश्य हे एक मोठं कारण असतं. हं, तर हेही ह्या मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि हं, त्याच्यावर खूप आपल्याला कडकपणे लक्ष द्यायला पाहिजे. हं, तर स्त्रियांच्या अशा अनेक समस्या असतात हं, आणि शेवटी जे आहे, आपण एक असं म्हणतो, की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हं, परंतु ही आई जी असते, म्हणजे कुठलीही स्त्री ही आपण हं, माता म्हणतो. हं, ही मात्र ह्या सगळ्या जगाकडून तिला कुठलाही सपोर्ट न मिळाल्यामुळे तिचं आरोग्य हे हं, एखाद्या खरोखर अ, हं, भिक्षुकासारखं असतं किंवा ती हं. त्या आरोग्याची तिला गरज असते, तिची इच्छा असते, परंतु तिला तो सपोर्ट मिळत नाही.
आता आपण कोविड काळात पण बघितलंच, की पैशापेक्षाही आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं. बरोबर. आणि ह्या आरोग्याकडेच समजा महिलांचं दुर्लक्ष होत असेल, तर ह्याच्यावर योग्य उपाययोजना किंवा योग्य पद्धतीने विचार करणं हे खूप गरजेचं आहे. माझी आता आपण ज्या कोणी स्त्रिया हे आपलं संभाषण ऐकत असतील, त्या हं, सगळ्यांना एक विनंती की तुम्ही एक लक्षात घ्या, की आरोग्यासाठी आपण काही गोष्टी या पाळल्याच पाहिजेत. हं, उद्या वेळ आली तर आपल्याला आपल्या आयुष्यक्रमामध्ये काही बदल करावा लागेल. हं, हं. म्हणजे आपण म्हटलं, की बुवा आहार, आहार घ्या. काहीही असलं तरी तुम्हाला कामाला जायला कुठंही किती उशीर होत असला तरी तुमचा ब्रेकफास्ट तुम्ही घेतला पाहिजे. हं. चहा बिस्किट म्हणजे ब्रेकफास्ट नव्हे. बरोबर. रेग्युलर तुम्ही इतरांसाठी बनवता त्याबरोबर स्वतःसाठी एखादं सँडविच बनवा, थोडेसे पोहे घ्या, पण ब्रेकफास्ट करूनच तुम्ही बाहेर पडा. हं, दुपारची जी तुमची लंचची वेळ आहे तीच पाळा. तुम्ही कितीही मोठ्या हुद्द्यावर असाल, उलट मी असं पाहिलं, की अनेक मोठ्या हुद्द्यावरचे जे पुरुष असतात, ते आता माझी लंच टाईम झाला म्हणून तिथं दरवाजे बंद करतात आणि जातात. हं, काही ठराविक इंडस्ट्रीजमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं, की त्यांना त्यांचा लंच अवर पाळता येतो. हं, परंतु अनेक ठिकाणी विशेषतः आम्ही आता हॉस्पिटल्समधले डॉक्टर्स हं, असतील किंवा हं, डॉक्टर स्त्रिया असतील, हं, त्यांना हे पाळता येत नाही. हं, तर ह्या गोष्टी पाळा, की जेवणाच्या वेळा पाळा. हं, सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळी शक्य असेल तर थोडंसं स्नॅक्स, नाहीतर 2 डबे घेऊन जा. दुपारचा लंचचा डबा आणि स्नॅक्सचा डबा आणि हं, रात्रीचं जेवण ह्या सगळ्या व्यवस्थित करा. व्यायाम करा. आता व्यायाम नुसता व्यायाम असा नव्हे तर हालचाल करा. हं, व्यायाम आणि हालचाल. हं, म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, की तुम्ही बसनी जात असाल, हं, तर ऑफिसच्या अलीकडे एक एक स्टॉप उतरा आणि चालत जा. हं, किंवा एक स्टॉप पुढच्या बस बस हं, स्टॉपवर बसा. हं, तुम्ही स्कूटरवर किंवा वाहनाने जात असाल, तरी तुम्हाला या पद्धतीचं काम करता येईल. हं, तर आणि जर शक्य असेल, तर थोडंसं अजून एक 15-20 मिनिटं लवकर उठून हं, किंवा संध्याकाळी सुद्धा एक आपण चाललं पाहिजे. हं, जागतिक म्हणजे अमेरिकन हार्ट असोसिएशननी जे सांगितलेलं आहे, जागतिक प्रमाणावर जे व्यायामाचं जे काही पथ्य किंवा नियम सांगितलेला आहे, हं, त्यामध्ये प्रौढवयीन व्यक्तीने म्हणजे त्याच्यामध्ये ह्या वर्किंग हं, विमेन सुद्धा आल्या. हं, तर दररोज किमान 25 मिनिटं हं, किंवा आठवड्याला 150 मिनिटं हा मध्यम तीव्र पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे. हं, म्हणजे कुठलं? तर हां, भरभर चालणं हं, सपाटीवर, हं, 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 जॉगिंग, हं, सायकलिंग हं, किंवा जर शक्य असेल तर पोहणं सुद्धा हं. त्याच्यामध्ये म्हणजे किंवा कार्डिओ एक्सरसाइज टेकडीवर आपण त्याला कार्डिओ हा थोडासा वेग शब्द आहे. हं, पण म्हणजे साधे व्यायाम आणि हे तीव्र पद्धतीचे हं, व्यायाम. हं, टेकडी चढणं वगैरे अशा हं, पद्धतीचे व्यायाम तुम्ही करायला पाहिजे. हं, आणि अगदीच तुम्हाला जागेचा प्रश्न असेल, हं, तर जिम लावा. हं, सुदैवाने आजकाल खूप वेगळ्या-वेगळ्या वेळांच्या जिम मिळतात हं, आणि काही अगदी थोडक्या मोजक्या स्त्रिया मला अशाही माहिती आहेत, की ज्या संध्याकाळी काम संपल्यानंतर त्यांचं ऑफिस ते घर हं, या भागातली एखादी जिम करून घरी जातात. हं, ही ॲडजस्टमेंट करायला शिका. तुम्ही ॲडजस्टमेंट करताच आहात, हं, पण तुमच्या घरातल्यांनी ती थोडीशी ॲडजस्टमेंट करायला शिकवा. हं. की बरोबर. बुवा हं, आई किंवा बायको ही 6:00ला घरी येते, हं, त्याच्याऐवजी 7:00ला येईल. हं, 1 तास ती हं, जिममध्ये जाऊन येईल. तर हं, या पद्धतीचा थोडासा मनाचा खंबीरपणा दाखवा, व्यायाम करा. हं, हां. आणि इव्हन हालचाली ज्या आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवा. म्हणजे जिथं आपल्याला अ, एक 2 मजले चढायचं अशा ठिकाणी जिना असेल तर जिना वापरा. हं, लिफ्ट वापरू नका. हं, जिथं तुम्हाला चौकामध्ये जाऊन काही खरेदी करायची असेल तर वाहन वापरू नका, पायी जा. हं, हे जे नेहमीच्या गोष्टी आहेत, की शारीरिक हालचाली होत राहिल्या पाहिजेत. हं. सर्व स्त्रियांना इतर काही असलं तरी सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या ह्या अगदी निश्चितपणे नक्कीच. कोणालाही न हं, विचारता करता येतील. हं, हे केलं तरी शरीराची हालचाल होईल, व्यायामही हं, होईल. हं, योगासनं अनेक स्त्रिया करतात. हं, परंतु योगासनांमध्ये एक लक्षात घ्या, की योगासनांमुळं निश्चितच तुमची तब्येत चांगली राहते हं, आणि पण ती योगासनं करताना योग्य व्यक्तीकडून शिकून घ्या. हं, कारण त्याच्यामध्ये ॲक्युरसी किंवा ते व्यवस्थित व्हावी लागतात. हं, नाहीतर मग त्याचा फायदा होत नाही. हं, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगेन म्हणजे ठीक आहे तुमचं वजन वाढलंय, म्हणून फॅड डाएटच्या नादी लागू नका. हं. आपण कित्येकदा पाहतो स्त्रियांमध्ये, की फॅट डाएट हे असतं. मग ते कुठेतरी वाचतात, की बुवा ते अमुक एक खाल्लं की हे. मग एकदम साखर बंद, तेल बंद बरोबर. असं काहीतरी वेडवाकडं करून बसतात, हं, की ज्या गोष्टी हे नाही. तर त्याऐवजी तुम्ही डायटिशियनकडून
तुमचं डाएट हे करून घ्या. हं. एका भेटीमध्ये तुम्हाला तसं डाएट मिळू बरोबर. शकेल हं, आणि व्यायामही तुम्ही त्या पद्धतीने करा. हं, फॅट डाएटच्या नादी लागू नका हं, आणि जाहिरातीतल्या गोष्टींच्या नादी लागू नका. हं. अनेक ठिकाणी असं आहे किंवा मागचे फोटो, पुढचे फोटो असे हो, दाखवतात हो, हो. आणि लाख-लाख रुपये त्याच्यामध्ये हं. घालवतात. तर ह्या गोष्टी करू नका. बरेचसे काहीतरी ज्युसेस असतात, हां, काय असतात, की तर हे घ्या आणि तुमचं वजन ज्या कमी करा. शास्त्रीय गोष्टी आहेत हं, त्याच्याच हे लागा. हं, याच्यामध्ये एक तत्व लक्षात ठेवा, की आपल्याला वजन कमी करायचंय. आपल्याला फिट राहण्यासाठी व्यायाम आणि हे करायचंय. हं, त्यामुळं आपण खाल्लं आणि हे केलं पाहिजे. आपल्याला मिस वर्ल्ड व्हायचं नाहीये हं, किंवा ऑलिम्पिकची रेसही कुठं जिंकायला हं, जायचं नाहीये. हं, आपल्याला फक्त फिट राहण्यासाठी, आपलं हं, आरोग्य चांगलं राहण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत. हं, त्यानंतर विश्रांती जी आहे, हं, ती निश्चित लक्षात घ्या. तुमची विश्रांतीची वेळ कमीत कमी 7 ते 8 तास पाहिजे. हं. एक लक्षात घ्या, की झोपेचा नेहमी प्रश्न असतो, की किती तास झोपावं? हो. प्रत्येकाच्या झोपेची जी गरज असते ती वेगळी असते. हं, साधी गोष्ट आहे, की तुम्ही झोपेतून उठलात हं. आणि तुम्हाला एकदम खूप प्रसन्न वाटलं, म्हणजे त्याला फ्रेश म्हणतो फ्रेश आपण. वाटलं. हां, हं, ती तुमची योग्य झोप. मग ते बघा तुम्ही किती वाजता झोपला होता. हं, तर त्या वेळा या हं, पाळा. हं, झोपायला जायच्या वेळा पाळा हं, आणि उठण्याची वेळही पाळा. हं, म्हणजे असं नाही, की बुवा मी आता 4 तास ह्या आठवडाभर मी 4 तास हे केलं आणि मग रविवारी 12 तास झोपले, असं करू नका. हा जो आहे ना, हा हं, असा देवाण-घेवाणीचा व्यवहार झोपेमध्ये नसतो. हं. तुम्हाला रोजच्या रोजच ती झोप मिळाली पाहिजे. अदरवाईज त्याचे इतरही खूप परिणाम असतात. आता ह्या सगळ्या समस्यांमध्ये महिलांना कोणत्या तपासण्या ह्या केल्या गेल्या पाहिजेत? वैद्यकीय तपासण्या या खरोखरच आवश्यक असतात. परंतु एक लक्षात घ्या, की या तपासण्या तुम्ही मनाने ठरवू नका. हं, आज मितीला अनेक गोष्टी अशा लक्षात येतात, की असंख्य या कॉर्पोरेट लॅब्स आज बरोबर, बाजारामध्ये उभ्या आहेत. बरोबर. तुम्ही तिथं गेलात, की तुमच्या डोक्यावर एक ते पॅकेज टाकतील. हं, त्या हं, पॅकेजच्या नादी लागू नका. हं, अगदी तुम्हाला सांगतो, की याच्यामध्ये गरज नसलेल्या हं, तपासण्या खूप मोठ्या प्रमाणात होतात. हं, हं, ते स्वस्त कमी दरात करून देतो म्हणून सांगतील, परंतु तसं हे नसतं. त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही कुठल्या तपासण्या करायच्या, हे तुमची तब्येत, तुमचं वय, तुमची फॅमिली हिस्ट्री हं. हां, आणि इतर तुम्हाला पुढं काय आजार होऊ शकतील याबद्दलचा डॉक्टरांचा अंदाज, हे तुम्हाला तुमचे डॉक्टर किंवा फॅमिली डॉक्टर सांगतील. बरोबर. यामध्ये सर्वसाधारणपणे ज्या टेस्ट असतात, अगदी सोप्या आणि साध्या टेस्ट असतात. त्याचा खर्चही नसतो, अवडंबरही नसतं. हं, म्हणजे रक्तातलं हिमोग्लोबिन हं, म्हणजे ज्याला हिमोग्रॅम म्हणतात, त्यामध्ये अनेक गोष्टी कळतात. हं, हं, प्लेन युरिन की त्यामध्ये किडनीमध्ये काही त्रास आहे का? हं, स्त्रियांमध्ये अनेकदा जी बैठी कामं केल्यामुळं हं. आणि अजून एक गोष्ट किंवा सतत म्हणजे आपल्याकडं अजूनही स्त्रियांसाठीची स्वच्छतागृह योग्य ठिकाणी बरोबर. उपलब्ध नसल्यामुळं पुढं ढकलणं, हं, शौचाची किंवा याची भावना पुढं ढकलणं. हं. आणि तर पाणी पिण्याचं हां, प्रमाण पण कमी तर आहे. त्यामुळं युरिन इन्फेक्शनचं प्रमाण खूप जास्ती असतं, तर हं, युरिन चेक करणं. हं, त्यानंतर तुम्ही जर साधारणतः 30च्या पुढं असाल, हं, हं, जर तुमचं वजन जास्ती असेल, हं, हं, किंवा मग 40च्या पुढं असाल, तर हं, त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाइल म्हणजे ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे सर्व प्रकार हं, त्याच्यामध्ये तपासले जातात, ते हं, करून घ्यायला लागतील. हं, त्यानंतर जर तुम्हाला पचनाचे त्रास वरचेवर होत असतील, हे होत असतील, हं, त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही लिव्हरच्या काही तपासण्या करून घेऊ शकता. हं, जर तुम्हाला कधी किडनी स्टोनचं किंवा युरिन इन्फेक्शनचं वरचेवर त्रास होत हं, असेल, तर तुम्ही याही गोष्टी युरिन किडनी टेस्टही करू शकतील. पण हं, त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये हं, आज भारत हा मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. हं, आज खूप मोठ्या प्रमाणात भारतीयांना मधुमेहाचे रुग्ण आपल्या हं, सापडतात. हं, स्त्रियाही त्याला अपवाद नाहीत. हं, त्याच्यामुळे साधारणतः 30शी पासूनच तुम्ही दरवर्षी तुमची शुगर तपासून घेतली पाहिजे. हं, उपाशीपोटी, जेवणानंतर 2 तासांनी हं, आणि HbA1c हे 3 महिन्याचं जे ॲव्हरेज हं, आपण म्हणतो ती. हं, हां, यामध्ये जर तुमच्या घरामध्ये हं, आई-वडिलांना किंवा जवळच्या अगदी म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये कोणाला जर मधुमेह असेल हं, आणि तुमचंही वजन जास्ती असेल, हं, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जी-टी-टी सुद्धा करून घ्यावी. म्हणजे त्यामध्ये आपल्याला कळतं हं, आणि यामध्ये परत नुसतं हे नाही कळतं, प्री डायबिटिक आहे का? म्हणजे हं. तुम्हाला मधुमेह हो. होण्याची कितपत शक्यता आहे? हं, तेही या टेस्टमधून हं, कळतं. तर त्या टेस्ट करून घ्या. हं, तर या एवढ्याच महत्त्वाच्या टेस्ट असतात. हं, दुसरं यामध्ये असं आहे, की साधारणतः 40शीच्या आसपासच्या हं, स्त्रियांना
आपल्या देशामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा आणि हं, स्तनरोगाचा स्तनाचा कर्करोग खूप मोठ्या प्रमाणात असतो. हं, त्यामुळं 40च्या पुढच्या स्त्रियांनी मॅमोग्राफी हं. आणि ह्याच्यामध्ये पॅप स्मेअर. ह्याचं जे पॅप स्मिअर म्हणून जे हं, गर्भजल तपासलं जातं, हं, त्या तपासण्या करून घ्याव्यात. हं, त्याचबरोबर डॉक्टरांकडून, स्त्रीरोग तज्ञांकडून सुद्धा अंतर्गत तपासणी नियमितपणे करून घ्यावी. डोळे आपले 40शी नंतर दरवर्षी तुम्ही डोळे तपासले पाहिजेत. हं, जर तुम्हाला मधुमेह असेल, हे असेल तर तुम्हाला दर 3 महिन्यांनी किंवा महिन्यांनी जसं डॉक्टर सांगतील ते करावंच लागतं. पण त्यामध्येही डोळ्यांची तपासणी हं, ही दरवर्षी कमीत कमी 2दा तरी करायला पाहिजे. कारण यामध्ये अनेक गोष्टी अशा असतात, की मधुमेहामध्ये किंवा ब्लड प्रेशरमध्ये किंवा कधी-कधी काही इतर कारणांमुळं अचानक डोळ्यांमध्ये रक्तस्राव होणं, हं, डोळ्याच्या पडद्यावर काही परिणाम होणं, ह्या गोष्टी सुद्धा असतात. तर त्यासाठी डोळ्याची तपासणी वर्षातून एकदा करून घ्यावी. डोळ्याची तपासणी म्हणजे चष्म्याच्या दुकानात जाऊन नंबर काढणं हं, नव्हे. हं, तो तर बघायचाच असतो. नंबर आहे का? आलाय का? किंवा आहे तो वाढलाय का? तर ह्या गोष्टी ह्या करून घ्यायला पाहिजे. या बेअर मिनिमम आहे. हं, आणि त्यातही तुम्हाला काही जर त्रास असतील, तर त्याही लांबणीवर टाकून चालत नाही. हं, म्हणजे यामध्ये मौखिक आरोग्य, हं. तुमचे दात बरोबर. ठीक आहेत का? दात हे आहेत का? ते बघायला लागतं. तुम्हाला जर काही हृदयाचं जर काही त्रास असेल, तर मग हृदयाचं मग डॉक्टर सांगतातच तुम्हाला, की बुवा 2D एको करा, ईसीजी करा. पण सरसकट तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट सगळ्यांनी करणं हं, अपेक्षित नसतं. हं. तर जे कॉमन आजार आहेत, जे आपल्या फॅमिलीमध्ये आहेत, जे आपल्या वयोगटामध्ये बसू शकतात, अशा प्रकारच्या तपासण्या करा आणि पॅकेजेसच्या नादी लागू नका. हं. अतिशय चांगली माहिती सर आज तुम्ही दिलेली आहे. धन्यवाद. म्हणजे प्रत्येक नोकरदार स्त्रीला ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि आपण काय केलं पाहिजे याबद्दलही जागरूकता निर्माण होणार आहे. तर जाता-जाता तुम्ही महिलांना एक टेक अवे मेसेज काय देऊ शकता? एक लक्षात घ्या, की आपल्याकडे असं म्हणलं जातं, आरोग्यम धनसंपदा. बरोबर. आरोग्य हेच एक धन किंवा संपदा, हं, संपत्ती असते. हं, त्याच्यामुळं सर्व ज्या नोकरदार किंवा वर्किंग विमेन आहेत, त्या आपल्या संसारासाठी, हं. आपल्या भविष्यासाठी पैसे मिळवावे म्हणून नोकरी करत असतात. बरोबर. काय कमी पडत असतात. कितीही पैसे असले तरी आजच्या दिवसामध्ये कमी पडतात. हं, तर आरोग्य ही सुद्धा एक संपत्तीच आहे. हं, आत्ता आपण व्यवस्थित आहोत, 2 पायावर चालतोय. असंच आपलं आयुष्य आयुष्याच्या अखेरीपर्यंत राहावं, हं, यासाठी आरोग्याची जी मूलतत्व आहेत ती पाळा. हं, योग्य वेळी योग्य आहार घ्या. हं. बाकीच्या जंक फूडच्या नादी लागू नका. थोडा का होईना 25 ते 30 मिनिटं रोज व्यायाम करा. मोबाईल बघत रात्री उशिरा झोपू नका. 7 ते 7.5 तास कमीत कमी झोप रोजच्या रोज घ्या. मनःशांती राहण्यासाठी तुमच्यासमोर खूप प्रश्न आहेत. खूप मनस्थिती तुमची उद्विग्न होऊ शकते. मनाला नैराश्य येऊ शकतं. यासाठी ध्यानधारणा करा. साधं मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे फक्त मन आपण आपल्या या क्षणात ठेवणं. हं, मग ते तुम्ही अगदी साधू करतात तशा प्रकारचं करायची गरज नाही. जर शिकायला मिळालं तर राजयोग पद्धतीचं करा किंवा कुठल्याही इच्छित देवतेचं स्मरण डोळे मिटून मनातले सगळे विचार काढून तुम्ही स्तोत्र म्हणा, आरती म्हणा. फक्त कुठलाही विचार न फक्त त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. हे तुमचं मेडिटेशन. हे रोज करा आणि कायम आपली वृत्ती ही सकारात्मक ठेवा, हं, की होय, हे जे घडतंय ते मला ह्याचा त्रास होतोय, पण याच्यातून मी नक्की बाहेर काढून माझी ही जी विस्कटलेली गाडी आहे किंवा रुळावरून उतरलेली गाडी आहे, ती मी पुन्हा रुळावर आणेन. एवढ्या गोष्टी जर आपण पाळल्यात, तर आपण निश्चितच आरोग्य संपन्न राहाल आणि त्या साहजिकच आरोग्य ही धनसंपदा आहे. ती तुम्हाला सर्वांना मिळेल. तुम्हाला सर्वांना सदिच्छा. धन्यवाद. थँक यू सर.